उद्धव ठाकरेंनी सभेत विकासावरती एक वाक्य बोलून दाखवावं, 3,000 रुपये द्यायला मी तयार. आधी 1,000 देतो बोललो होतो तेव्हा रिस्पॉन्स आला नव्हता, म्हणून आता 3,000 रुपये देतोय, फडणवीसांची टीका. महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांकडून आज प्रचार सभांचा धडाका. बीड, सोलापूर, पिंपरी चिंचवड आणि मुंबईत फडणवीसांची तोफ धडाडणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापुरात रोड शो. दरम्यान शिंदेंच्या उपस्थितीत काही पक्षप्रवेश देखील होणार. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो. अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित. पुण्यात सर्वांसाठी मेट्रो आणि पीएमपीएमएल बसेसचा प्रवास मोफत मिळणार. जाहीरनाम्यातनं राष्ट्रवादीचं आश्वासन. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन. आम्ही काही लपून छपून करत नाही. आम्हाला रोज पुणेकरांना सामोरं जायचंय. बाहेरचे लोक येऊन घोषणा करतात आणि पुढच्या कार्यक्रमाला जातात. जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळी अजित पवारांचं वक्तव्य. महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनं देखील कंबर कसली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा. सुप्रिया सुळेंचा कळवा मुंब्रामध्ये दौरा, तर हर्षवर्धन सपकाळ यांचा आज शिंदेंच्या पालिकेल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये प्रचार दौरा. ठाकरे बंधूंची शिवतीर्थावरती उद्या तोफ धडाडणार. महानगरपालिकेसाठी दोन्ही भावांची मुंबईतली पहिली सभा. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती सभेची जय्यत तयारी. कोल्हापुरात कृष्णराज महाडिक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. 12 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांचा टॉक शो. कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर मुलाखत घेणार. वरिष्ठांच्या आदेशानंतर कृष्णराज महाडिकांनी निवडणुकीतून घेतली होती माघार. आता महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी बघूया टॉप 9 न्यूज मधनं. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांचं हे विधान. अण्णामलाईकडनं मुंबईचा बॉम्बे असा देखील उल्लेख. फडणवीसांनी बाळासाहेबांची जन्मभूमी काढू नये. भाजपच्या स्टार प्रचारकांकडनं मुंबई तोडण्याची चाचपणी सुरू आहे. अण्णामलाईंच्या विधानावरनं फडणवीसांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांचा निशाणा. आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक. आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी. आपटेंनी पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यामुळे संधी दिल्याचा भाजपचा दावा. बदलापूर लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिले का? संजय राऊतांचा सवाल. भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय, राऊतांची टीका. आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेत भाजपचा स्वीकृत नगरसेवक. उल्हासनगरमध्ये दाल पकवान और वडापाव साथ है. मराठी सिंधी यांच्या महागठबंधनचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवार सौदागर मोहम्मद यांच्या उमेदवारी अर्जावरनं वाद. अर्जावरती औरंगाबाद लिहिलं तरी अर्ज वैध ठरला, तर संजय शिरसाटांकडनं उमेदवारी अर्ज बाद करून कारवाईची मागणी. पैज लावा. सांगली महापालिकेत भाजपच्या 55 जागा निवडून येतील. आगामी पालिका निवडणुकांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत. कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने. पॅनल क्रमांक 12 मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत. शिवसेनेचे उमेदवार सचिन पोटे यांचं कुटुंब कार्ड उपक्रम चर्चेत. तर जनतेमध्ये न पोहोचणारे सुखदुःख कसे काय निवारणार? राष्ट्रवादीच्या विक्रांत शिंदेंची शिवसेनेवर टीका.